कारल्यावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू तो वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी फोटो पाठवा ना. अरे मी काय फोटोवाला आहे का? इथे बाकीचे बसलेले सगळे काय म्हणतील? मला नाही पाहिजे, पूर्वाला बघायचंय पराग्रावांनी कुठला शर्ट घातलाय ते. तुम्ही सगळे इकडे आहेत. तुमच्या घरातला महत्वाचा माणूस राहिला होता की? अजून कोण राहिला मेन मेंबर? सगळे तर आले. तिकडे नाही, ये इथे. हा हा बोला सगळ्यांशी बोला. हा बोला. अरबुने अहो माहितीये मला आप्पांचा लय लाडका पोरगा आहे मी. दुसऱ्यांना पण दर्शन द्या जरा माझं. आहेत का माधवराव आहेत? द्या जरा द्या. हा इथे ठेवतो, सगळ्यांनाच दिसेल. आप्पाच्या बीपीच्या गोळ्या आणल्या का? 100% खरंच पडणार आहे. काहीतरीच काय. नमस्कार. काय तुम्ही आला नाहीत बैठकीला? अहो काय सांगायचं तुम्हाला, कामच लय होते. नाही म्हणजे आमच्या आप्पांना लय वाटत होतं मी तिथे यावं बैठकीला. काय करता आता, कामच एवढी पडलीत. पण जाऊ द्या, काही असो. आमच्या घरातले सगळ्यात मोठे आप्पा आहेत ना तिथं, मग काही टेन्शनच नाही. सगळं व्यवस्थित पार पाडणार बघा. लाडका मुलगा आहे मी त्यांचा. अहो लय प्रेम आहे माझ्यावर त्यांचं. आता 4 चौघात दाखवत नाहीत ते, पण लाडका आहे मी त्यांचा. आणि हो माधवराव, लग्नाच्या खर्चाला डगमगायचं नाही बरं का, बिंदास सांगायचं. हो पूर्वा माझ्या मुलीसारखी आहे मला. हा तिचं लग्न एकदम थाटात पार पाडणार यात काही शंकाच नाही. आणि सगळी जबाबदारी माझी. आणि माधवराव, आपल्याला अख्खं नगर बघत राहील इतक्या थाटात लग्न करायचंय बघा. हा बर ठीक आहे. तुमचं चालू द्या बैठकीचं, ठरवा काय ते. हा भेटून बोलू आपण. हा नाही मी समर्थ आहे सगळं करायला. घ्या काळजी घ्या. हो नमस्कार. अरबुनी फोन घ्या तुमचा. हे कोण हो? हे आमचे शेजारी आहेत, अरबुने. ते वाढीव फोन तुम्हीच करून राहिले का? नाही मी नाही, त्यांनीच केला होता. आमचे चंद्रकांत काका ना एकदम मजेशीरच माणूस आहे. मूड आला ना म्हणजे काही करतात मूड आल्यावर. हो की नाही? मजेशीर काय त्यात, महत्वाचं आहे ते. येऊ शकले नाहीत ना बैठकीला, म्हणून डायरेक्ट त्यांनी व्हिडिओ कॉल केला. नाही म्हणजे आमचा चंद्रकांत काका तसा भारीच माणूस आहे. हा तंत्रज्ञान लयच पुढे गेलंय ना. हा आपण बैठकीचं बोलत होतो ना, पण फोन आला ना मधीच. बैठक चालू करू ना पुढं. आला फोटो आला, झाला डाउनलोड. बघू आता का तुला तर बघायचं नव्हतं ना? उगाच कशाला फोटो मागवायचा बाई, कसं दिसत ते. आता लय गुदगुल्या होऊ राहिल्या. गुदगुल्या मला नाही, आईला होऊ राहिल्या. ती म्हणली मला फोटो बघू म्हणून. आई तुला गुदगुल्या होऊ राहिल्या का? अगो बाई सासूबाई तुम्ही सॉरी बर का. जा याचा फोटो आलाय तुमच्या. बघू कशाला
करा तुमचा अभ्यास. सासूबाई बघा ना काय चिडवते ग तिला. बघ ना गाय मला कशी चिडवू राहिली ग ती. कसला चिकना दिसतोय ना तुमचा जावई. हो बाई एकदम राजबिंडाच आहे जावई माझा. नाकी डोळी तर एकदम राजकुमारच आहे. हे पप्पे पाय ना. हा तिला नको. राणीला राजाची काही पडलेलीच नाहीये. ती आपली तिच्याच नादात. नाही नाही तिला करू दे अभ्यास. तू कर ग बाई अभ्यास. काय लेकराला चिडवतीस ग. लेकरू लईच गुणाचं आहे तुमचं. सासूबाई आता कुठं चिडवायला सुरुवात झालीये. अजून लई लांब जायचंय. नको ग बघला अजून कशी गोरी मोरी उरायली ती. मी कशाला गोरी मोरी. नाही नाही काळी निळी म्हणायचंय त्यांना. मी या जोकचा निषेध करते. तू कर निषेध. सासूबाई नंतर कुठं संधी मिळणार आहे चिडवायला. आता घेते चिडून. खरंय बाई लेकरू एकदा दुसऱ्याच्या घरी गेलं की तिकडचंच होऊन राहील. एकदा ही नाही बैठक नीट पार पडली ना म्हणजे झालं. होईल हो सासूबाई. बोला काय अपेक्षा आहेत तुमच्या. आमच्याकडून प्रकाशरावच बोलतील. अरे वा, प्रकाशराव बोलतील म्हणल्यावर काय प्रश्नच नाही ना. त्यांनी बोलायचं ना आम्ही ऐकायचं. काय असेल ते स्पष्ट बोला. आपलं कसं आहे माहितीये का पोटात एक आणि घोटात एक चालतच नाही. बोला ना तुम्ही बोला. तर मंडळी त्याचं काय आम्ही आमच्या पोराला लय शिकवलं बघा. आम्ही पण आमच्या पोरीला लय शिकले. हसायला काय झालं. हे बघा ही ना बैठक चालू आहे. त्या हसण्याच्या नादामध्ये ना मुद्दा बाजूला राहतून विषय दुसरीकडे कुठेतरी भरकटतो. हसणं राहू द्या. आणि अजून एक तुम्ही बोलणार का मी बोलणार हे आधी आपण नक्की ठरवून घेऊ. काय नाही तुम्हीच बोला प्रकाशराव. हो प्रकाशराव तुम्ही बोला बरं. हे घ्या. हुंड्याविषयी काही बोलू नका. म्हणजे आपण घेणार तर नाहीच आहे. ते समोर बसलेलं पोरगा व्हिडिओ शूटिंग काढतो विसरू नका. मग आवाज आला काही प्रॉब्लेम आहे का. असेल तर बाहेर जाऊन बोलून या. मग नाही प्रॉब्लेम नाही तसा. त्याचं काय आम्ही आमच्या पोराला की नाही खरं शिक्षण दिलेलं आहे. तुम्ही पाहत असताल पोरं शाळेमध्ये हुंडाबंदीवर भाषणं देतात आणि लग्नामध्ये दाबून हुंडा घेतात. आम्ही तसं काही करणार नाहीये बरं का. आम्ही हुंडा घेणारच नाहीये. वा काय बोलले प्रकाशराव तुम्ही. वा नाही नाही मी तुम्हाला माझ्या हाताने एक लाडू खाऊ घालणार आहे. वा अरे हो. अहो लोक नाही तर हुंडाबंदीवर भाषण ठोकतात आणि पोराच्या टाळूला लावलेल्या तेलापासून त्याच्या शिक्षणाचा सगळा खर्च मागतात. नाही नाही मी तुम्हाला लाडू खाऊ घालणार. लाडू खावाच. अजून एक घेता का. प्रकाशराव म्हणजे एकदम माणूस आहे राव. वा पोरीकडच्याच टेन्शनच गेलं. प्रकाशराव आवडले बरं तुम्ही आपल्याला. हसायचं काय त्याच्यात. तुम्ही आम्हाला खूप आवडले. तुम्ही तोंड गोड करा. घ्या लाडू घ्या. अहो तुमच्या बोलण्यानेच गोड झालंय आमचं तोंड. आग्रह आहे आमचा. घ्या. अख्खा घ्यायचा बर का. अजून एक पाहिजे. हा तर त्याचं काय पराग्राव आता तुमचे जावई होणार. मी पण या घराचा जावई. तुम्हाला सांगतो मानपणाच्या बाबतीत निकमांचा हात कोणी नाही धरू शकत बर. आत्ताच एवढं म्हटल्यावर लग्नात काय केलं असेल यांनी. लय जीव आहे यांचा माझ्यावर. नाही आम्ही पण ठेवू ना पराग्रावांचा मान. तुम्ही सांगा काय पाहिजे ते. आम्ही मुलीच्या अंगावर 10 तोळे सोनं घालू.
आम्ही 15 तोळे घालू. माझं बोलणं अजून पूर्ण नाही झालं. आम्ही 10 तोळे सोनं, 5 तोळ्याचा हार आणि 5 तोळ्याच्या बांगड्या करू. प्रकाशराव, हा, 10 तोळ्यापर्यंत ठीक होतं. जरा जास्तच होत आहे. तुम्ही टेन्शन नका घेऊ ना, मी आहे ना. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, प्रॉब्लेम तसा काही नाही. मुलीला अंगठी पण करू म्हणत होते ते. हो का? नाही, आम्ही समजून विचारून करू ना. काय प्रॉब्लेम नाही, आम्ही पण करू. बरं, आता मला वाटतं दागिन्याचं तर सगळं संपलं असं. हा, तुमचं काही रोख रक्कम अपेक्षा आहे का ते सांगा, म्हणजे मग तसं. हा, अरे आत्ता गोड खाऊ घालू लागले आणि कॅश बद्दल बोलू लागले तुम्ही. हा, मैं गोल हूँ दुनिया गोल, मैं गोल हूँ दुनिया गोल, जो बोलू खोल दू सबकी पोल, के पैसा बोलता है, के पैसा बोलता है. वहिनी, जेवण मस्त झालं होतं बरं का, पोटभर जेवलो मी. नाही, कॅश बद्दल कोण बोल राहिले इथं? गोलमाल है भाई, सब गोलमाल है, सीधे रस्ते की ये तेरी चाल है, गोलमाल है भाई, सब गोलमाल है. ट्याऊ. हे कोण आहे? हरीश काका आहे आमचे. तुमचे जसे चंद्रकांत काका आहेत ना पुण्याचे, तसे हरीश काका आमचे. फारच मजेशीर माणूस. अरे वा. म्हणजे घरोघरी मातीच्या चुली आहेत म्हणा की. बरं, अजून काय बोलायचं? ते रुखवतात विचारून घे ना. हा, बरं, रुखवतात काय पाहिजे तुम्हाला? म्हणजे आजकाल भेट वस्तू देतात ना, टीव्ही, फ्रीज, मिक्सर, वॉशिंग मशीन, काय काय? नाही, नकोय. हा, त्याच्यात काय विचारण्यासारखं? ते सगळेच देतात की आता. आणि तुमचीच मुलगी वापरणार आहे काय? नाही, पण खरंच नकोय. म्हणजे मला घ्यायचंय सगळं, पण ते माझ्या कमाईने घ्यायचं. आता माझ्या कमाईने घेतलं तर मला त्या वस्तूंची किंमत पण राहील आणि समाधान पण राहील ना, म्हणून. आणि कसं आहे, ऋण काढून सण साजरे करणं मला नाही पटत. म्हणजे एकंदरीत आपला जो खर्चाचा विषय चाललाय त्यावरून बोलतो. मान्य आहे, लग्न आहे, सोनं नाणं लागतं, पण ते 10 तोळे 15 तोळे म्हणजे मला असं वाटतं की जरा जास्त होऊ राहिलं. आणि अजून एक मला वाटतं की लग्न दोघांचं आहे, तर लग्नाचा खर्च ही दोघांकडच्यांची जबाबदारी आहे ना. म्हणून मला वाटू राहिलं की लग्नाचा जो खर्च आहे तो दोघांकडच्यांनी वाटून घेतला पाहिजे, म्हणजे असं मला वाटतं. बाकी बघा. वा, बेस्ट. चांगले विचार आहेत परागराव तुमचे. त्याचं काय आहे, मला की नाही एक कॉल आलाय. मला जर असं महत्वाचं काम आहे, तुमची बैठक चालू द्या. मी येतो आता, काम आहे थोडं महत्वाचं. प्रकाशरावला काम असतात खूप. मोठे अधिकारी आहेत ना ते. आपल्याला एवढा वेळ दिला हेच खूप झालं. फार चांगला माणूस ते. मला वाटतं आता बोलाचालीचं तर झालेलं आहे सगळं. खानपान आणि मानपानाचं बोलूयात काय ते. हा, ते महत्वाचंच आहे ना. नाही तर लोक काय आपलीच बुंदी खातात आणि आपल्याच वर्णात मीठ कमी म्हणून आपल्याच नावानं ओरडतात, नाही का? हो, हे खरंय. हा, तर आता महिला मंडळ आलं ना की त्यांना विचारून आपण मानपान आणि खानपानाचं ठरवून टाकू. सोने, ए सोने, इकडे ये. काय? खाली जाय आणि त्या खाली सगळ्या जणी बसलेल्या आहेत ना त्यांना वरती बोलेल म्हणून सांग. हा? लवकर जाय. हॅलो, कशी आहेस तू?
प्रतीक किती आवाज बदलून बोलायचा प्रयत्न केला तरी तू माझा आवाज ओळखतेस. इतकं प्रेम करतेस माझ्यावर अनुष्का. प्रतीक तुला किती वेळा सांगितलंय मला फोन करत जाऊ नकोस. कळत नाही का तुला? मूर्ख आहेस का तू? तुझ्या तर ना मी आता. तुमचा प्रॉब्लेम काय? तू माझ्यावर वैतागतेस, तुझा बॉयफ्रेंड माझ्यावर वैतागतो. तू एक शब्द बोलत नाही, तुझा बॉयफ्रेंड मला फोनवर धमक्यांवर धमक्या देतो. ए बाय द वे, मी तुझ्या बॉयफ्रेंडशी बोलतो. त्यांनी सांगितलं की नाही मी त्यांच्याशी बोलतो म्हणून? नाही म्हणजे त्याला तुझ्यासारख्या सवयी नाहीयेत म्हणून. हो, मग काय सवय आहेत त्यांच्या? मला सांग ना, मी बदलीन स्वतःला. अनुष्का, तुझ्यासाठी वाटेल ते करायची तयारी माझी. शट अप प्लीज. हे हॅलो, किती वेळ शटअप राहायचं ते तरी सांग. ऐक ना, मला आत्ता एक स्ट्राईक झालं. हे तुमच्या दोघांचं जे काही रिलेशनशिप आहे ते सिरियस आहे ना, की आपल्यासारखं पहिल्यांदा सिरियस मग नंतर कॅज्युअल? तुला काय देणं घेणं आहे या सगळ्याशी? अगं मला कसला प्रॉब्लेम असणार अनुष्का? पुढे जाऊन तुला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून म्हणतो, बाकी काही नाही. मी असं ऐकलं होतं ही गावातली माणसं असताना फार रिजिड असतात. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणजे आज हा बॉयफ्रेंड उद्या तो बॉयफ्रेंड असं नाही चालत. एकदा ठरलं की ठरलं. एनिवे, त्यांनी या रिलेशनशिप बद्दल त्याच्या घरी सांगितलं का? मी सांगतो नाही सांगितलं त्यांनी. बर, तू तरी सांगितलंस का तुझ्या घरी या रिलेशनशिप बद्दल? नाही सांगितलंस? काय ग अनुष्का? बरं, डोंट वरी, मी तुमच्या दोघांच्याही घरी फोन करून सांगतो या रिलेशनशिप बद्दल. ओके, करतोच फोन. प्रतीक हॅलो. तर आता खानपान आणि मानपानाचं सगळं ठरवून घेऊ. त्यात काय ठरवायचं? ज्याला त्याला ज्याचा त्याचा माल मिळून राहील. नाही नाही, असं कसं? नंतर रुसवे फुगे होतात ना, आधीच ठरविलं पाहिजे. काय नाही होत. ज्यानं त्यानं आपापले जावाई सांभाळायचे बस. काय म्हटली ही? जेवणाचा मेनू ठरू. पप्पी ठेवूयात का? पंक्तीदारांना खूप वेळ जातो बघा. हा, पप्पी ठेवूयात. आमच्या पार्टीचा केटरर आहे. हा, पार्टीच्या कार्यक्रमाला तोच करतो नेहमी. त्यालाच बोलूयात. काय हो पाहिजे? चालतंय चालतंय. हा, सांगून टाकू ना, काहीच प्रॉब्लेम नाही. काय मेनू काय ठेवायचं जेवणाचा? पंचपक्वान्न ठेवूयात. हा हा हा, आणि गोड स्वीट डिश ठेवूयात. झालं मग सगळं ओके. आता कोणाला काय प्रॉब्लेम आहे का? मला आहे प्रॉब्लेम. आता माय ही नवरी बाई काय बोलू राहिली? बोल ग माय बोल. मी नवरी नाही, आम्ही दोघं कलवरी आहेत. माझी एक मागणी आहे. आता मी साडी नेसून आले ना तर मी मोठी झाले, तर तुम्हाला माझी मागणी मान्यच करावी लागणार. अरे बाप रे, पण काय मागणी आहे ते तर सांग. लग्नात केशर पिस्ता आईस्क्रीम पाहिजे म्हणजे पाहिजे. थँक्यू. बर का, झालं, संपलं माझं. येते बर. अरे इकडे की. सोडा ना मला, माझी साडी सुटन. हा, सुटू दे ना, मी नेसवीन परत तुला. आता पूर्वाच्या वडिलांचा 10वा श्राद्धाचा कार्यक्रम झाला का आपण साखरपुड्याची डेट फिक्स करून टाकू का सर? हो चाल. काय रे तू एकटाच? आपली पार्टी कुठे आहे? पार्टी? पार्टी म्हणजे मित्र आपले कुठे आहेत सगळे? असं बोल ना. पार्टी काय, बँड बाजेवाले का आपण? आमच्या इथं बँड बाजेवाल्यांना पार्टी असं म्हणतात. चिंगम, मी सॉरी 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 सॉरी, पण तू इथं काय सांगायला आली होती ते तर बोल. हा,
ऐक, पराग माझा बॉयफ्रेंड आहे. काय? तू पूर्ण ऐकून घे ना चिंगम. पराग माझा बॉयफ्रेंड आहे असं मी प्रतीकला सांगितलं होतं, कारण प्रतीक मला फोन करून त्रास देत होता. आणि ही गोष्ट मी पर्यासमोरच बोलली आहे. खरं? खरं खरं नाही चिंगम, खोटं बोललीये मी. प्रतीकशी खोटं बोललीये. असं आहे का? पण तुला तरी कुठं सगळं माहिती आहे? काय? काय नाही. तोंड उघडलंयस ना, आता सगळं खरं सांगायचं. बोल. अगं, परागला फोन आलता प्रतीकचा, आणि पराग पण तेच म्हणून राहिलाय, हाय अनुष्का माझी गर्लफ्रेंड, लग्न करणार आहे आम्ही. काय? पर्या असं बोलला?